नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण उकड्या तांदळाचा भात तयार करूया. आज बागेच्या कामासाठी खूप लोक येणार आहेत, त्यामुळे मी आज चुलीवर हा भात तयार करणार आहे. जर खूप लोकांसाठी जेवण तयार करायचे असेल तर मी याप्रमाणे चुलीवर जेवण तयार करते. मोठी भांडी ठेवायला चुलीवर सोपे होते. सगळ्यात आधी आपण चूल पेटवूया. हे बघा, आता ही चूल चांगली पेटली आहे. आता या चुलीवर आपण एक हंडा ठेवूया. आपण याप्रमाणे भात तयार करताना मोठेच भांडे चुलीवर ठेवायचे आहे. भरपूर पाण्यामध्ये हा भात शिजवला जातो. सकाळीच मी चुलीवर एका बाजूला या मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. हे पाणी मी चहा, आमटी, भातासाठी वापरते. आता यामधील हे गरम पाणी या हंड्यामध्ये घालते. हा हंडा पाऊण पट भरेल इतके पाणी आपण यामध्ये घालायचे आहे. तुम्ही गरम पाण्याऐवजी थंड पाणीसुद्धा घालून भात तयार करू शकता. आज मी हा भात चुलीवर तयार करत आहे. याऐवजी तुम्ही गॅसवर सुद्धा या पद्धतीने भात तयार करू शकता. हा भात शिजण्यासाठी खूप वेळ लागतो, यामुळे मी आज हा भात चुलीवर तयार करत आहे. हे बघा, या हंड्यामध्ये पाऊण पट पाणी घातले आहे. आता हे पाणी आपण उकळण्यासाठी ठेवूया. आज मी भात तयार करण्यासाठी कडकडीत पाणी वापरल्यामुळे या पाण्याला लवकर उकळी येईल. आता या हंड्यावर झाकण ठेवते. हा विस्तव थोडासा कमी वाटत आहे, यामुळे मी आणखी 2-3 लाकडे घातली आहेत. यामुळे मोठा विस्तव होईल आणि आपला भात लवकर तयार होईल. हे पाणी उकळेपर्यंत आपण तांदूळ धुवूया. हे बघा, 1 शेर उकडा तांदूळ घेतला आहे. हे उकडीचे तांदूळ थोडेसे चॉकलेटी रंगाचे आहेत. कधीकधी अगदी गडद चॉकलेटी रंगाचे किंवा पांढरटसुद्धा हे उकडीचे तांदूळ असतात. तुम्ही कोणत्याही प्रकारचे हे उकडीचे तांदूळ घेऊ शकता. आपण आता हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवूया. आता हे उकडीचे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. हे बघा, आणि यातील पाणीसुद्धा काढलं आहे. या हंड्यातील पाणीसुद्धा आता चांगलं उकळलं आहे. आता मी झाकण बाजूला काढते. हे बघा, हे पाणी चांगलंच उकळत आहे. आता यामध्ये आपण हे तांदूळ घालूया. आता मी हे सगळे तांदूळ या हंड्यात घातले आहेत. एकदा चांगले ढवळूया. असे ढवळल्यामुळे हे तांदूळ बुडाला चिकटत नाहीत आणि भात चांगला तयार होतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता. तुमच्या मित्रमंडळींना माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. याबरोबरच अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा. तुमचे सहकार्य मोलाचे आहे. हे बघा, चुलीवर एका बाजूला मी हा उकडा भात तयार करण्यासाठी ठेवला आहे आणि एका बाजूला आमटी करण्यासाठी ठेवली आहे. आता 1.5 तास झाला आहे. हे भांडे मी बाजूला काढले आहे. हे बघा, हा तांदूळ अगदी मऊसर शिजला आहे. आता आपण याचे वाळण काढूया.
हा भात असाच चुलीवर आणखी काही वेळ जरी उरला तरी हा भात खराब होत नाही, असाच चांगला राहतो. आमच्याकडे कामाला येणारे लोक पूर्वी कामाला येताना चुलीवर असा हा भात ठेवून यायचे आणि जेव्हा दुपारी ते घरी जायचे त्यावेळी घरी जाऊन हे भांडे चुलीवरून बाजूला काढायचे. असा हा उकड्या तांदळाचा भात अधिक वेळ जरी भांड्यात ठेवला गेला तरी खराब होत नाही. हा भात शिजला की याचे पाणी काढायचे असते. हे बघा, माझ्याजवळ या प्रकारची एक ताटली आहे. याच्या अर्ध्या बाजूला याप्रमाणे छिद्रे असतात. आता ही ताटली मी या हंड्यावर ठेवली आहे. भात वाळवण्यासाठी मी खाली एक मोठे भांडे ठेवले आहे. आता हा हंडा थोडासा वाकवून आपण याप्रमाणे या भातातील अधिक असलेले पाणी असे काढायचे आहे आणि हा हंडा या मोठ्या भांड्यावर असा उपडा घालायचा आहे. आता हा हंडा 10 मिनिटे असाच ठेवूया. यामुळे या भातातील पाणी सगळे बाहेर पडेल आणि आपल्याला अगदी मोकळा भात तयार मिळेल. भाताची पेच सगळी खाली असलेल्या भांड्यामध्ये पडते. हे बघा, आता आपला उकड्या तांदळाचा भात तयार झाला आहे. अशा पद्धतीने भात केल्यामुळे हा भात चांगला मोकळा राहतो. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.